हा मुद्दा ह्या सभागृहात याच्यापूर्वी देखील आलेला आहे। सभागृहामध्ये मंत्री ज्यावेळेला उत्तर देतात तेव्हा ते शासनाचा प्रतिनिधी म्हणून उत्तर देतात आणि पैशाची नुसती घोषणा करून चालत नाही, त्याची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी लागते। मी मागच्या वेळेला ह्याच प्रश्नावरती हा प्रश्न विचारला होता की मंत्री महोदयांना काय माहिती आहे का वित्त खात्यामध्ये पिंक बुक असतं, व्हाईट बुक असतं। त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं नाही, मी मंत्री म्हणून सांगतोय, मी ह्या वर्षात कुठल्याही परिस्थितीत पैसे देईन, ग्रीन बुक असतं। आता कुठल्या आधारावरती हे मंत्री महोदय सांगतात मी पैसे देणार? खरं म्हणजे हक्कभंग आणला पाहिजे होता त्यांनी। बाळासाहेबांच्या नावाने सुरू केलेला प्रकल्प, बाळासाहेबांच्या नावाने सगळे उदो करून पक्ष फोडला, ते लोक आज बाळासाहेबांच्या नावाने सुरू झालेल्या प्रकल्पाची अशी अवहेलना करतायत। पैसे देऊ शकत नाहीत, मान्य करतात सभापती महोदय सभागृहामध्ये की आम्ही पैसे देत आहेत। आता पुरवणी मागण्यांमध्ये देखील याची व्यवस्था नाहीये, पुरवणी मागण्यांमध्ये देखील कुठल्याही पुस्तकात त्याची व्यवस्था केलेली नाही। पुढच्या बजेटमध्ये येईल की नाही माहित नाहीये। एक साधा प्रकल्प एक आमदार वर्षानुवर्ष त्याच्यासाठी भांडतोय, त्याचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टला बाळासाहेबांचं नाव लागलंय म्हणून आमची तळमळ आहे। आता त्यांचा मतलब संपला असेल म्हणून तळमळ संपली असेल, पण प्रश्न हा आहे की बाळासाहेबांच्या नावाने सुरू झालेला फ्लॅगशिप प्रोजेक्ट त्याच्यासाठी जर सरकार पैसे देऊ शकत नसेल तर मंत्र्यांवरती हक्कभंग आणायचा का? कारण मागच्या वेळेला मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी पुढच्या वेळेच्या अधिवेशनाच्या अगोदर हे पैसे देऊन टाकीन, काढा पाहिजे तर पाठीमागचं प्रोसिडिंग। आणि जर अशा वेळेला फक्त वेळ मारून देण्यासाठी मंत्री सभागृहात येऊन उत्तरं देणार असतील तर त्यांच्यावरती हक्कभंग आणावा लागेल। आणि या बजेटमध्ये जर निधी आला नाही तर नाईलाज असतो आम्हाला हक्कभंग आणावा लागेल, कारण दोनदा या प्रकल्पावरती मंत्र्यांनी उत्तर दिलंय की मी पैसे द्यायची व्यवस्था करतो। आणि म्हणून माझं स्पेसिफिक प्रश्न असा आहे की येणाऱ्या बजेटमध्ये, आता पुरवणी मागण्या तर संपल्या, पुरवणी मागण्या आल्या, येणाऱ्या बजेटमध्ये या हळद प्रकल्पावरती आपण पैशाची तरतूद केली आहे का? परब साहेब फार तो पोटतिडकीने बोलताय, आम्हाला कल्पना आहे। जेवढा आदर तुम्हाला तेवढा आम्हाला पण आहे। आणि हा शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आणि आदरणीय बाळासाहेबांचं नाव दिलेलं आहे, त्यासाठी तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही त्या मताशी सहमत आहोत। परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या ह्या बजेटमध्ये ही तरतूद केली जाईल। जे मागच्या वेळेला जे काय तांत्रिक बाबीची अडचण होती करतोय झाले, मगाशी चर्चा करून आलो आम्ही मुख्यमंत्र्यांशी। एक मिनिट, अगोदर परब साहेब आपणही मंत्री होता, आपल्यालाही सगळी कल्पना आहे, परंतु तुम्हाला सांगू इच्छितो हा साध्या प्रश्नाचंच उत्तर देतोय, आम्ही फार खोलात नाही जायत। तुम्ही ज्या पोटतिडकीने बोलताय ते आम्हाला कळलेलं आहे आणि त्याची या बजेटमध्ये तरतूद करतो। मागच्या वेळेला जे काय तांत्रिक बाबीची अडचण होती स्वतः हेमंत पाटलांनाही माहिती होती काय होतं काय नाही, त्या खोलात आता आम्ही जात नाही। परंतु आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या बजेटमध्ये ते आम्ही आणतोय आणि तुम्ही आज तुम्हाला शब्द देत होते। राठोड